फार औचित्यपूर्ण अशी होती, कारण या प्रत्येक योजनेचा सामान्य माणसाशी काही ना काही संबंध आहे. आणि जसं तुम्ही मगाही सांगितलं की वल्लभभाई पटेल यांनी देशामध्ये जेव्हा IAS पहिल्यांदा निर्माण झाली, IASला पूर्वी ICS म्हणायचे, त्याला इंडियन सिव्हिल सर्व्हिस किंवा इम्पिरियल सिव्हिल सर्व्हिस असं म्हणायचे. इम्पिरियल याचं कारण असं की ब्रिटिश एम्पायर होतं आणि त्या एम्पायरचे हे सगळे नोकर होते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर त्याच्यामध्ये जास्त ब्रिटिश अधिकाऱ्यांचा भरणा असायचा, त्यांनाच उच्च पद फक्त दिली जायची. आपली जी इंडियन मंडळी होती ती त्याच्या खालच्या पदावरती असायची. परंतु नंतर हळूहळू बदल होत गेला आणि आपली माणसं, आपले जे अधिकारी ते वरच्या पदांवर गेले आणि स्वातंत्र्यानंतर त्याला आपण ICS ऐवजी IAS असं म्हणायला लागलो, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. आणि जे लोक पाकिस्तानमध्ये गेले त्याला PS म्हणायला लागले, पाकिस्तान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, कारण आधी सगळे एकच होते. तेव्हा वल्लभभाई पटेल यांनी ही पहिली जी तुकडी होती त्याला संबोधित जे केलं त्याची स्मृती म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. आजचा म्हणजे खरं 21 एप्रिल हा दिवस तो आहे उद्याचा, आणि त्याला आपण सिव्हिल सर्व्हिस डे असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की याचा काय फार मोठा संबंध लोकांशी आहे की वल्लभभाईंनी भाषण केलं अधिकाऱ्यांच्या समोर, हे ठीक आहे, ते अधिकाऱ्यांसाठी होतं. परंतु ते भाषण जर तुम्ही ऐकलं किंवा ऐकलं तर आहे, त्याची काही क्लिप मला वाटते ऑडिओ क्लिप नाही, परंतु ते भाषण मात्र उपलब्ध आहे, जे तुम्ही कुठेही वाचू शकता. तुम्ही जर नेटमध्ये गेला तरी सुद्धा तुम्हाला ते मिळेल. तर तुमच्या लक्षात येईल की हा दिवस आपण का साजरा करतो. त्यात त्यांनी असतात फार मोठं भाषण आहे, पण त्याचा सारांश असा आहे की ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही स्टील फ्रेम आहे ज्याच्यावरती आपली सगळी इमारती उभी आहे, प्रशासनाची किंवा इव्हन देशाची सुद्धा. आणि म्हणून त्यांनी फार महत्त्व दिलं होतं की आपण प्रशासन जर एखाद्या देशाचं कणखर असेल, समर्थ असेल, तर तो देश निश्चितपणे पुढे जातो. हा त्याच्यामध्ये सारांश होता. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की वल्लभभाई असतील किंवा जी मंडळी होती स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा स्वातंत्र्य मिळाल्या जी मंडळी, नेहरू असतील, सगळी मंडळी होती, तेव्हा त्यांना आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, आपल्याकडून म्हणजे प्रशासनाकडून. आणि त्यांना अशी अपेक्षा होती की आता ब्रिटिश गेले, आता आपण आहोत आणि आपल्या हातामध्येच आपले लोक आहेत आणि त्यामुळे त्यांचं काही बरं वाईट करायचं असेल तर ते आपणच करू शकतो. आणि म्हणून हा फार महत्त्वाचा संदेश वल्लभभाईंनी तेव्हा सुद्धा दिला आणि सगळ्या नेत्यांनी तेव्हा बोलून दाखवलं. म्हणून अजूनसुद्धा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जी आहे त्याला ऑल इंडिया सर्व्हिसेस 3च आहेत आपल्या देशामध्ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या कुठल्या आहेत तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे आणि तिसरी इंडियन पोलीस सर्व्हिस आहे. याला आपण अखिल भारतीय सेवा असं म्हणतो. बाकीच्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत, म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल किंवा इतर सर्व्हिसेस. ह्या 3 ज्या अखिल भारतीय सेवा आहेत याच्यावरती संपूर्ण
प्रशासनाची भिस्त असते. आणि म्हणून आजही त्याचं महत्त्व जे आहे ते कायम आहे आणि लोकांना त्याच्याबद्दल अजूनही आदर आहे. परंतु आपण त्या आदराचा जो आदराचा आदर करतो का, हा परत थोडा एक मुद्दा आहे की त्या रिस्पेक्टचा पण रिस्पेक्ट करतो का आपण, म्हणजे सगळे तुम्ही आणि मी, हा आपण विचार करण्याचा मुद्दा. म्हणून त्यात असं लिहिलं की आपण पुढे काय करायचं हे आपण या सर्व्हिस डेला ठरवलं पाहिजे. सर्व्हिस डे म्हणजे केवळ आपण एकमेकांचा सत्कार करणं आणि एकमेकांचं कौतुक करणं असं नाही, तर आपण त्याला न्याय देतो का, हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि म्हणून आज जी तुम्ही सगळी जी पीक कर्ज वाटप असेल, SBIचं फार सुंदर प्रेझेंटेशन होतं, किंवा गॅबियन बंधारे सगळंच, किंवा ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण वगैरे आपण आता पाहिलं, पीक विमा योजना ज्याच्यामध्ये कायाकल्प, शेवटचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे सेवा हमी अधिनियम जो आहे तो, तर याच्यामधून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते मगाशी कबीराचा दोहा जो होता फार चांगला आहे की आपण नाग असेल, मातीचा नाग असेल त्याची पूजा करतो, तर खरा नाग दिसला की आपण काठी घेऊन त्याला जोडपायला धरतो, की कधी एक त्याला मारतो, त्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. काहीतरी म्हणजे आपल्या वागण्यामध्ये फार विसंगती असते. जसं तू मगाशी सांगितलं की त्या कबीराच्या दोह्यामध्येच आहे की बाप जो असतो, बाप जिवंत असताना आपण डोंकूनही बघत नाही, पण नंतर मात्र आपण त्या कावळ्याच्या मागे धरतो. असं नाही, कावळाच असतो तो. कागद आहे आमचं तहसीलदारांकडे दस्त झालेला आहे, तर मग असंच एक या प्रकारची गोष्ट आहे. जाऊ दे काय मी सांगतो गोष्ट. मग तो खरेदी खत वगैरे करतो त्या ठिकाणी आणि मग त्याची नोंद होत नाही वगैरे वगैरे. मग त्याला सल्ला दिलेला असतो गावातल्या वकिलांनी, 100 रुपयाच्या पेपरवर आपण स्टॅम्प करून घेऊ, आणि नंतर कळतं त्याला की याचा काय उपयोग नाही, आणि मग नंतर त्याचे पैसे वाया जातात. तर कायदा असं सांगतो तुम्हाला कोणताही दस्त करायचा असेल तर ज्याची किंमत 100 रुपयापेक्षा जास्त आहे, जमीन स्थावर मालमत्ता, तर तो प्रत्येक दस्त तुम्हाला जमीन विकत घ्यायची असेल, काय करायचं असेल, तुम्ही त्याला पैसे दिले, समोरच्याला 10 लाख 20 लाख, प्रत्येक दस्त हा नोंदणीकृत पाहिजे. आपल्याकडे सर्रास असं होतं, 10 लाख रुपये देतो, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतो, तुमचा त्याच्यावर तेवढा विश्वास असेल तर हरकत नाही, पण तो प्रोफेशनल असेल आणि तुम्ही प्रोफेशनल असाल, या भानगडीत पडले तर तुमचे पैसे गेले, उद्या तो कोर्टात गेला, कोर्टात त्या स्टॅम्पला काही किंमत नाही.